नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस.टी. फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, बाजरी पिकाबद्दल मी तणनाशकाविषयी, खताविषयी आणि पाण्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तरी आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पेरीत असतो बाजरी, त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे रानाची मशागत करून घ्यायची आहे. मशागतमध्ये म्हणजे जमिनीची मशागतीमध्ये आपल्याला रोटावेटर, पाळीफिळी व्यवस्थित आपलं म्हणजे दांड, जर तुम्हाला अशा दांडावर पेरायचे असेल तर असे दांड व्यवस्थित चांगले पडावा. जर तुम्हाला सपाट जमिनीवर पेरायचे असेल तर व्यवस्थित वावरी पाहिजे शेतकरी मित्रांनो. तर अशा प्रकारे व्यवस्थित मेहनत करून घ्यायची आहे पहिली. त्यानंतर शेतकरी मित्र ज्यावेळेस आपल्याला पेरायची आहे त्यावेळेस आता कोणी थोडेफार शेतकरी बैलाच्या आवताच्या साहाय्याने पेरतात, परंतु बरेचसे शेतकरी आता ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच बाजरी, ज्वारी काय असेल ते पीक पेरायला लागलेत. तर ज्यावेळेस आपल्याला पेरायचे शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस पेरता वेळेसच आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. पाण्याचं नियोजन कसं करायचं की आपल्याकडे जर स्प्रिंकलर सेट असेल तर काही अडचण नाही, ठिबक असेल तर काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो, का की ठिबकच्या आणि स्प्रिंकलरच्या साहाय्याने आपल्याला कसं पाणी देता येतं. परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे दोन्ही जर ठिबक नसन आणि स्प्रिंकलरसुद्धा नसन तर आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीनं दांडावर बाजरी पेरायची आहे. म्हणजे सरीवर आंब्यावर बाजरी पेरायची आहे. म्हणजे 3 फुटावर सरी शेतकरी मित्रांनो ही, आणि त्यामध्ये दोन्ही साईडला म्हणजे 1.5 फुटावर काकरी होती या. म्हणजे संपूर्ण काकरी जे आहे शेतकरी, 2 काकरीमधलं अंतर जे आहे तर 1.5 फुटावर होतं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बाजरी पेरून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं पेरणीविषयी माहिती. म्हणजे पाणी आपल्याला असं जर सरीवर जर पेरलं तर आपल्याला शेवटपर्यंत पाणी देता येतं आहे. म्हणजे पाणी द्यायची काय अडचण येत नाही. आणि जर तुम्ही मोकळी बाजरी पेरायला जाताल, म्हणजे सपाट जमिनीवर जर बाजरी पेरायला जाताल तर तशी जमती आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था चांगली पाहिजे किंवा जास्त पाणी पाहिजे. आता आपल्याकडे जास्त पाणी नाही आहे, परंतु आपल्याकडे नुसतं बोर आहे. बोरवर आपण सर्व क्षेत्र म्हणजे बोरच्याच पाण्यावर भिजवतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, बोर काय मोकळ्या मोकळ्या रानामध्ये जास्त बोरचं पाणी चालत नसतं आहे. आणि मोकळ्या रानामध्ये म्हणजे सपाट जमिनीवर जर बाजरी पेरली तर भिजवायला अडचण येते. त्यामुळं आपण सरीवरच बाजरी पेरतो किंवा दांडावर बाजरी पेरलीमुळं आपले एक एक दांड भिजवता येतो आहे. त्यामुळं आपल्याला भिजवायला ज्यावेळेस पेरणी करायची त्याच वेळेस आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. तर ही झाली शेतकरी मित्रांनो पेरणीविषयी माहिती. परंतु ज्यावेळेस पेरायची बाजरी त्यावेळेस शेतकरी मित्र कोणची काळजी घ्यायची, तर आपल्याला ज्यावेळेस पेरायची बाजरी त्यावेळेस आपल्याला बाजरी पेरता वेळेस त्याच्यासोबत एखादं 20-20-0-13 असन, 10-26 असन, DAP असन, असं एखादं खताचं एकरी एक बॅग कोणची बी घेऊ शकता आणि कोणची बाजरीला पेरू शकता शेतकरी मित्रांनो. ह्याने काय होतं शेतकरी मित्रांनो की आपण जर आपली बाजरी जी आहे शेतकरी मित्रांनो, तर जितकी तुम्ही मेहनत करता तितकी लवकर येते बाजरी. म्हणजे आता ही बाजरी जी आहे शेतकरी मित्र, 15 दिवसाची बाजरी आहे. तुम्ही जितक्या लवकर बाजरी पेरताल तितक्या लवकर बाजरी येते शेतकरी मित्रांनो. म्हणजे लय झालं 2.5 ते 3 महिन्यातच बाजरी येते. जर चांगली मेहनत असन, व्यवस्थित पाणी असन तर 2.5 ते 3 महिन्यातच बाजरी येते शेतकरी मित्रांनो, व्यवस्थित नियोजन केलं तर. तर पेरता वेळेस एकरी एक बॅग कोणत्या बी खताची एखाद्या 10-26 असेल, 20-0-13 असेल किंवा 24-24 DAP कोणचा असेल तर एकरी एक बॅग पेरून टाका शेतकरी मित्रांनो. त्यानंतर दुसरं काम काय आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे की पेरता वेळेस तण व्यवस्थापन करण्याची खूप गरज आहे. तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण तण व्यवस्थापन पेरणी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस पाणी दिलं आहे त्याच वेळेस आपण तण व्यवस्थापन केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो 18 50% WP जे तणनाशक येतं शेतकरी मित्रांनो, ते आपण फवार केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तण उगवलेलं नाही आहे. आणि जर त्यावेळेस तुमच्यानं जर तण व्यवस्थापन जर नाही करणं झालं शेतकरी मित्रांनो, तर त्यानंतर ज्यावेळेस अशी बाजरी होत असती, जास्त मोठं तण होऊन देऊ नका. 18 जे आहे शेतकरी मित्रांनो, ते उगवल्याच्या नंतर सुद्धा चालतं आहे. तर ज्यावेळेस बाजरी उगवून येईन चांगली व्यवस्थित, त्या दुसरं तिसरं पाणी ज्यावेळेस देणार तुम्ही त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की 18 50% WP जे आहे ते काय करायचं आहे की 20 लिटरचा जे पंप असतो आहे त्यामध्ये 18 ते 20 लिटरचा जे पंप असतो आपला, त्यामध्ये 50 ग्रॅम
प्रति पंप अशा पद्धतीनं फवारणी करायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे बाजरी पेरल्या फवारायचं आहे त्यावेळेस बी 50 ते 60 ग्रॅमच घ्यायचं आहे आणि फवारणी व्यवस्थित करून घ्यायची. त्याने तुमचं फक्त शिपी सोडता संपूर्ण तण नष्ट होईल शेतकरी मित्रांनो. म्हणजे उगवणार बी नाही आणि उगवलं तर ते नष्ट होणार आहे शेतकरी मित्र. उगवलेलं असलं तरी नष्ट होणार आहे. तर हे जे आहे शेतकरी मित्रांनो तण व्यवस्थापन. आणि ज्यांना की ज्यांच्याकडे माणूसबळ आहे, माणसं आहेत, त्यांनी खुरप्याच्या साहाय्याने जरी तण व्यवस्थापन केलं तरी काय अडचण नाही. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमची बाजरी 20 ते 25 दिवसाची बाजरी होईल त्यावेळेस शेतकरी मित्रांनो एकरी 1 बॅग युरिया अशा पद्धतीनं पद्धतीनं ज्या पाण्याच्या पुढं फेका आणि पाणी द्या. तुमची बाजरी 2.5 ते 3 महिन्यात परिपक्व होऊन जाईल शेतकरी मित्रांनो. जास्त वेळ घेणार नाही, 3 महिन्यामध्ये परिपक्व होईल जर अशा पद्धतीने नियोजन केलं तर. आणि उन्हाळा बाजरी जर तुम्हाला म्हणजे आता ही हिवाळ्यामध्ये केली आपल्याला का की पुढं पाणी कमी पडतं शेतकरी मित्रांनो. जोपर्यंत पाणी तोपर्यंत निघून जायला पाहिजे आपली बाजरी. त्यामुळे आपण थोडी लवकर पेरली पण जानेवारी महिन्यापर्यंत बी बाजरी व्यवस्थित म्हणजे जानेवारी एंडपर्यंत बी बाजरी पेरली तरी चालते ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांना. तर उन्हाळा बाजरी जी असते शेतकरी मित्रांनो तर ही जास्त उत्पन्न म्हणजे आपल्या पावसाळ्यात जितकं उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न होतं शेतकरी मित्रांनो उन्हाळा बाजरीमध्ये. त्यामुळं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो. पहिलं एक काय होतं, पाण्याची व्यवस्थापन नव्हतं, त्यानंतर खर्च जास्त होत होता. आता ह्या बाजरी पिकाला खर्च कमी होता शेतकरी मित्रांनो. भाव बी बऱ्यापैकी तर 2,500-3,000 रुपयेपर्यंत बाजरी विकती. 2च्या आणि 3च्या म्हणजे 2,000च्या आणि 3,000च्या आतमध्ये बाजारभाव असते शेतकरी मित्रांनो. त्यामुळं बाजरी पीक हे उन्हाळ्याचं परवडतं आहे. एकरी किती टाकून दिलं तरी 15 क्विंटल ॲव्हरेज येतं शेतकरी मित्रांनो बाजरीला. त्यामुळं बाजरी पीक हे परवडतं आहे. त्यामुळं बाजरी करायचं नियोजन अशा पद्धतीनं जर म्हणजे बाजरी करायची असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित नियोजन जर केलं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न भेटणार शेतकरी मित्रांनो. ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.